महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. लाडकी लेक मी संताची, 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 लाडकी लेक मी संताची. मजबरी कृपा बहुताची, मजबरी कृपा बहुताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. मजबरी कृपा बहुताची, मजबरी कृपा बहुताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, मजबर कृपा बहुतांची, मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारायांचा चार चरणाचा भावपर भक्तीपर प्रकरणातला तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा गोडासा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला. विठाल 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 विठाल. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं, व्यापकतेचं आणि महानतेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. एवढा मोठा परमेश्वर हे शब्दांना देखील सांगता येत नाही, परंतु आपल्या भक्ताच्या भावाकरता किती छोटा होतो तेने संपुष्टी राहावे. त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, पण ज्याप्रमाणे आपण त्याची भक्ती करू ना त्याप्रमाणे भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. हो या भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्याचा, तरी देवा तू कसा आहे किती मोठा ही अर्जुनाला कळलं नाही. तुकोबाराय म्हणतात अर्जुनाचं जाऊ द्या, ज्या यशोदा मातेने त्याचा सांभाळ केला ना तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा हे कळलं नाही. कारण एक दिवस यशोदा माता घरामध्ये काहीतरी काम करत असताना बाहेर जाऊन कृष्णानं माती खाल्ली. आता माती खाल्ली हे बळीराम दादाने बघितलं, तो पळत गेला आणि सांगितलं आई कृष्णानं माती खाल्ली. म्हणून यशोदा माता त्याला मारण्याकरता गेली, पण ते बाळ आपल्या आईला सांगू लागलं आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग माती, आई ग आई नाही खाली ग आई ग आई नाही खाली ग माती, नाही खाली नाही खाली यशोदा माता म्हणते अरे कृष्णा, अरे बळीराम दादानी तुला माती खाताना बघितलंय. कृष्ण म्हणतो आई अगं बळीराम दादा म्हणजे माझा विरोधी पक्ष नेता, कळतं ना, कितीही चांगलं काम करतो, चांगलं बोलतो का हो. बळीराम दादा माझं भेटला, तोही माझा पक्षपाती, तो माझा पक्षपात करणारा, माझ्याविषयी काही चांगला बोलणार आहे. कृष्णा अरे बाकीचे गोपाळ म्हणतात बाळा तू माती खाली, नाही आई ते सगळेच खोटं बोलतायत. पण जेव्हा कृष्ण आपल्या आईला सांगत होता आई मी माती खाल्लीच नाही, तेव्हा कृष्णाचं वय जर बघितलं किती होतं, तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत, तळवे तळ हात तळवे तळ हात
न रांगत. कृष्ण केवळ रांगत होता आणि रांगताना सांगितलं आई मी माती खाल्ली नाही. आता इथे बसलेल्या माईबापाने एक उत्तर द्या, लक्ष नाही तुमचं सगळ्यांचं. हा, आपलं रांगणारं मूल साधारण किती महिन्याचं असतं हो महिला मंडळ? महिला मंडळ आवाज येतोय ना माझा? बरं, मुलं झाली ना तुम्हाला? मग किती महिन्याचं असं साधारण? 7-8 महिन्याचं. मग 7-8 महिन्याचं रांगणारं मूल कधी बोलतं का हो? तो रांगताना बोलत होता, सांगत होता आई मी माती खाल्ली नाही. बळीराम दादा खोटं बोलतोय, सगळे गोपाळ खोटं बोलतायत. यशोदा माता म्हटली कृष्णा अरे सगळे खोटं बोलतात मी मान्य करते, पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय? म्हणून मारावया तिने उगारिली काठी आणि भुवन ते कोटी 14 एके. हे सगळं कशा करता सांगितलं माहितीये? जिने त्याचा सांभाळ केला ना तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा हे कळलं नाही. मग तुकोबाराय म्हणतात तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला कसं काय कळणार हो? बसलेले लोकांनी एक उत्तर द्या. पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि आपली भेट वर्षातून 2दा होते. कधी होते? आषाढी. बोलता येतं ना? मग आषाढी आणि कार्तिकेला. बरं, आषाढी कार्तिकेला देवा तुला तुझे लाखो भक्त विज्ञा करता येतात, मग पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला देवाशी गप्पा मारायला वेळ आहे का? गप्पा मारायचं जाऊ द्या हो. आषाढीला आपण जर पंढरपूरला गेलो 2-2, 3-3 दिवस बारीला लागायचं. कुठेतरी 2ऱ्या-3ऱ्या दिवशी आपला नंबर येतो. आपण देवाच्या जवळ गेलो. काही लोक देवाचे फक्त पाय बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात? काही लोक देवाचा चेहरा बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात? आणि काही लोक आपण समोरच्या टीव्हीत दिसतो की नाही हे बघतात, त्यांना देव दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधं त्याचं दर्शन घ्यायला वेळ नाही तर त्याच्याशी गप्पा मारायला वेळ कुठून असणार हो? मग तो भगवंत आपल्याला कळणार कसा काय? मग त्याला कळून घ्यायचंय ना, त्याच्याकरता मनामध्ये शुद्ध भाव महत्वाचा आहे. भगवान परमात्मा नेमका कुठे राहतो? न काष्टी विद्या तो देवो न पाषाणी च मुन्मये भावी ही विद्या तो देवो तस्मात् भाव ही कारणम. भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे तो शुद्ध भाव. काही नलगे एका भावाचे कारण, 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 काही नलगे एका भावाचे कारण. तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबाची, विठोबाची, तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबाची. काही नलगे एका भावाचे कारण, तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबा. काही नलगे एका भावाचे कारण, तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबा. काही नलगे एका भावाचे. वा वा वा, रवी महाराज गोड गोड. आणि महिला मंडळ जरा नाचायचंय हो, नाचलं पाहिजे कीर्तनात. थोडस जरा तुम्ही टाळ घेऊन उभ्या राहिलात ना, सगळ्यांना दिसतंय. थोडं नाचा म्हणजे चांगलं वाटतं. कारण का कीर्तन म्हणजे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावजगे. माझ्या तुकोबाराने जे कीर्तन अपेक्षित आहे कसं माहितीये? गाय नाचे उडे आपुले आचरते, गाय नाचे उडे आपुले आचरते, मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे, मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे. गाय नाचे उडे आपुले आचरते, गाय नाचे उडे आपुले आचरते, मनाचे आनंद. गाय
संतमात्म्यांना जे कीर्तन अपेक्षित आहे ना, ते कीर्तनकारानं कीर्तन करताना थोडस गाये, वा थोडस गायलं पाहिजे, श्रोत्यांना आनंद वाटतो, थोडस नाचे. नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगी, टाळकरी नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे वा 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 हा. आमच्या संत महात्म्यांना हेच कीर्तन अपेक्षित आहे, नाचू कीर्तनाच्या रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी, गाये, थोडस गायलं पाहिजे, नाचे, थोडस बाकीच्या टाळकऱ्यांनी नाचलं पाहिजे. म्हणून म्हटलं माता भगिनीनं नाचा, कारण आज आपलंच कीर्तन आहे, घाबरायचं नाही. हा थोडस नाचे, नुसतं नाचायचं नाही. काही काही टाळकरी कसे ते रवी महाराज असो जागेवर हालतात, पण तसं नाही, गाये, नाचे, उडे उड्या मारल्या पाहिजे. आणि हे कीर्तन आमच्या संतांना अपेक्षित आहे. पण काही काही टाळकरी कीर्तनात इतके नाचतात ना, कपड्याची इस्त्री सुद्धा मोडू देत नाही. पण आज सगळे इस्त्री मोडेपर्यंत नाचणार, याची मला खात्री आहे. आमच्या संतांना हे कीर्तन अपेक्षित आहे. जीवन जगत असताना जीवनामध्ये भगवान परमात्म्यावर मनापासून भाव महत्वाचा आहे. मग तुकोबाराय म्हणतात, मनोभावी आम्ही त्याला शरण गेलो, रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करणं, पडिले वळण इंद्रिया सकळ बोलू नका. नव्हे त्याचं नामचिंतन करणं तो आमचा स्वभावच बनलाय. कारण जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो, आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत आधी होता भाग्या, आधी होता भाग्या, दैव योगे झाला भाग्या, योगे झाला भाग्या, दैव योगे झाला भाग्या, त्याचा स्वभाव राहिना, त्याचा योग कोठे जाईना, त्याचा योग कोठे जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, संत महात्मे म्हणतात तो आपला प्रत्येकाचा मूळ स्वभाव असतो. म्हणजे काही काही लोक पटकन म्हणतात, बघा ताई याला कितीही सांगा, कितीही शिकवा, पण शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती का तुमच्या नांदेडला सरळ असते? काथा जळतो, वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज देत होती, सुया घे, बिब घे, दामन घे, पोत घे. मी नाही बरं, ती बाई. तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती, सुया घे, बिब घे, दामन घे, पोत घे, पोराला काळ मणी घे, केसावर फुगे. जमलं का ग? तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकलं, अरे आवाज फार गोड येतोय, रस्त्यानं चाललंय तरी कोण? राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं, रस्त्याने जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया, कंगवे, फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय. पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला, लग्न करील तर हिच्याशी. कुणाशी? महिला मंडळ, ते सुई वाल्लीशी. तिथे काय व राजा बोले दल हाले. राजा तसाच तिथून निघाला, तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटलं, काय ग लग्न करतेस का माझ्याशी? तिने सांगितलं, राजा माझ्याशी लग्न करायचंय, मला का विचारतो? जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला, सांगितलं, बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापानं सांगितलं, मुलगी माझी आहे, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस 4 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटलं, काय हो, मगाशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते, माझ्या बापाला विचारा.
आता बापाला विचारलं लग्न करता का, बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला, मी राजा आहे, द्यायचं असेल तर हो बोला, नाही तर सरळ नाही बोला. आता बापाने विचार केला, आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतः राजा आला ना, सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि 1-2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. आता 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी ती टिकली बांगडीवाली राजाशी लग्न झाल्यानंतर कोण झाली, आता राजाची राणी झाली. वा, राजाची राणी झाली, राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काय विषय, तिला कुठलंच काम करायचं नाही, कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही, तिला फक्त एकच काम, एका जागेवर बसायचं. पण तुम्हालाही माहितीये तिला दिवसातून रोज 17 गावं फिरायची सवय. बरं, एका जागी बसून गोड लागे ना. दिवसभरातून 4-5 वेळा 5 पक्वान्नाचं भोजन समोर यायचं, ताट समोर आलं का कुठं तरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजं खाणं तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटलं, थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? महिला मंडळ, मी नाव घेऊ का? बरं, मी घेतल्यावर तुम्ही कोणी घेणार? तुम्ही वहिनी नाव घेणार का? घेणार ना? बरं, सध्या मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा, एखाद्या लग्नात तुम्हाला काम येईन. फार चांगलं नाव आहे. बाई कशा कांटाव करून बसल्या, घ्यायचंय का? नक्की घ्या. तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकर वाढ ग माय. म्हणजे राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी, आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना तुला स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना तुला स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना तुला स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना तुला स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी, आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना तुला स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना तुला स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना तुला स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना तुला स्वभाव जाईना. आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या, आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना तुला स्वभाव जाईना, तुला स्वभाव जाईना, रवी महाराजांचा स्वभाव आहे आमच्या, मध्येच भारी भारी आवाज करतात. असो, माझ्या नाथ बाबांचं एक प्रकरण आहे, त्याच्यात सांगितलंय. आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या? पुरुष मंडळ नाही ना? दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. म्हणजे रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करणं ते आमच्या देहाला लागलेले एक वळण आहे. जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता ना, त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे किती मोठा हे कळलं नाही. कारण एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. अर्जुन भगवंतांना सारखा आडपडद्याने बोलू लागले, परंतु माझ्या देवाला माझा भक्त काय म्हणतोय देवाला सांगायची गरज नाही. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगेल. मंदिरात गेल्यानंतर कोण म्हणतं देवा मला बंगला दे, कोण म्हणतं देवा मला गाडी दे, कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा येऊ दे. काही काही बायका म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे. असं अजिबात देवाकडे काही मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवानी आपला चेहरा बघितला की देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वी विश्वांबर
सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर. विश्वी विश्वभर परिहाराची न लगे. न सांगताही भक्ताच्या मनातला जाणणारा तो मनकवड्या. त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय. भगवंत त्याच्या करता विश्वरूप नटले. त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले आणि अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डोके घालून बसला. ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले अर्जुना, अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे, म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमावर डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचं विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात देव केवढा एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, आवाज आहे, आवाज. एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु संपुष्टी राहावे. तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा देव आहे. किती मोठा? अर्जुनाला हजारो डोळे दिले, बघता आला नाही. एवढा मोठा देव आहे, कुठे राहतो? तर भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे तो भाव. एवढा मोठा देव आहे. पण जनाबाई म्हणते माझ्या भावाकरता, माझ्या भक्ती करता किती छोटा झाला. जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसली ना, देवही यायचा आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचा. एक दिवस जनाबाई म्हटली, का रे देवा, रोज तुम्हाला पहाटे 4 वाजता दळण दळू लागण्याकरता येतो देवा, आज दळण दळताना माझी एक अट आहे. देव म्हटलं काय ग जणी? जनाबाई म्हटली देवा मी पुढे म्हणते आणि तू माझ्यासारखं माझ्या पाठीमाग ओवी म्हणायचे. म्हटले ठीक आहे. आता जनाबाई आणि देव दोघ जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईनं ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवानं पाठीमाग म्हणावं, पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. देवानं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईनं म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. आणि देवाने म्हणावं, रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई. अरे देवा, तुला काही वेळ लागलं का? काय झालं? अरे रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा.
बरं, जनाबाईनं देवाची किती भक्ती केली का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. जणी केर भरी चक्र पाणी, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, जणी केर भरी चक्र पाणी, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, चक्र पाणी. लय झाडायचे घाई जरी तुम्हाला. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. जनाबाईनं झाडून काढावं, देवानं केर भरावा, इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आज लक्षात ठेवा, समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे. मग एखाद्या बाईनं सांगितलं, आता अगदी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा आले, मग एखाद्या बाईनं सांगितलं, हो तुमच्या इतका अधिकार आता मलाही प्राप्त झालाय, मी पण या गावची सरपंच काय, उपसरपंच काय, सदस्य काय, तुमच्या इतका अधिकार मलाही आहे, मी आता आतलं घर झाडले, तुम्ही बाहेरचा ओटा झाडा. झाडाल का पुरुष मंडळ? बायको सरपंच झाल्यावर झाडाल का? नाही. झाडीत जावं, झाडीत जा. चांगलं असतं बायकोला मदत करणं. ऐका, अजिबात झाडायचं नाही. स्त्रिया कितीही मोठ्या पदावर गेल्या ना, स्त्रियांची कामं ही स्त्रियांनीच करायची असतात, तर पुरुषांची कामं ही पुरुषांनीच करायची असतात. नाहीतर आजही काही काही पुरुष लोकांचं जीवन असं आहे, बायको म्हटली जा दळायला का विचारे चालले दळायला, बायको म्हटली घासा भांडे का लागले भांडे घासायला. त्याला पुरुष म्हणत नाही, त्याला आपल्या गावठी भाषेत एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि ओझे वाहून वाहून मेला म्हणतात ना. बघा, एका गावात एक बाई आपल्या नवऱ्याकडून सगळी कामं करून घ्यायची, कपडे धुणं, भांडी घासणं, झाडलोट करणं, स्वयंपाक करणं, सगळी. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या, काय बाई लाज नाही तुला, नवऱ्याला कामं सांगते. पण तिला लाजच वाटत नव्हती. एक दिवस नवरा सकाळी सकाळी झाडू मारत होता, पळत गेली, म्हटली नाही आज तुम्ही कुठलंच काम करायचं नाही. त्याला बसायला पाट दिला, आपल्या हाताने त्याला स्नान घातलं, नवीन कपडे घालण्याकरता दिले, त्याच्यासमोर पुरणपोळीचं असं 5 पक्वान्नाचं भोजन ठेवलं आणि जेवा, आणि म्हटली दिवसभर आराम करा. तो म्हटला काय ग, वर्षभर मला राबून घेतेस आणि आज तुला देव कुठला पावला, मला आयतं ताट जेवायला दिलं. ती म्हटली अहो मला देव वगैरे काही पावला नाही, तुमच्या लक्षात नाही का म्हटली आज बैल पोळा येते. कारण आपण सगळे शेतकरी आहात, तुम्हाला माहिती आहे, फक्त पोळ्याच्या दिवशी बैलाला काम सांगत म्हणजे आपण फक्त ऐकायचं का जनाबाईनं झाडलं देवानं केर भरला, आचरण करायला जायचं नाही. ते फक्त त्यांनीच करावं. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. भावामुळे भक्तीमुळे माझ्या जनाबाईनं किती मोठा अधिकार प्राप्त केला होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची, भांडण करून देवाला शिव्या द्यायची, आणि शिव्या देऊन काय म्हणायची, अरे काळ्या विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली, जन्म सावित्री पिराल्या तुझे गेले मढे, तुला पाहून काळ रडे, उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जणी. अंगणात उभी राहायची, म्हणायची अरे काळ्या तुझी रान रणकी झाली. अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारच्या बाईला द्या बरं. महिला मंडळ प्रयोग करू नका, तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही. ती जनाबाई होती. देवा करता महत्वाचा आहे तो भाव, देवा करता गरज आहे ती भावाची. एवढा मोठा प्रभू आमच्या जनाबाईने पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भावाचा दोर. एवढा मोठा प्रभू आमच्या यशोदा मातेने पकडला. कसा पकडला? त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. माऊली म्हणते भाऊबळे आकळे रवीरा कळे, भाऊबळे आकळे रवीरा कळे, भाऊबळे आकळे रवीरा कळे, भाऊबळे आकळे रवीरा कळे, भाऊबळे आकळे रवीरा कळे.
हरी. ज्ञानोबाने म्हणतात भगवान परमात्मा करता महत्वाचा आहे तो भाव. मग एवढा मोठा देव आहे, भावामुळे भक्तीमुळे किती छोटा होतो तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे काय? भक्ताची हृदयरूपी पेटी. एवढा मोठा जगाचा बाप आहे, पण आमच्या वारकरी संप्रदायातला एका संताच्या हृदयात राहिला. कोणाच्या? सगळ्यांना माहिती आहे, माझ्या संत सावता महाराजांच्या. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. अजून कोणाच्या? हो, भक्त हनुमंतरायांच्या. बघा, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासातून परत आल्यानंतर अयोध्येमध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यामध्ये प्रभूंनी सगळ्यांचे सत्कार केले, पण मारुतीरायांचा सत्कार काही केला नाही. सीता मातेला थोडंसं वाईट वाटलं की अरे, रामायणामध्ये हनुमंतरायांचे सगळ्यांना उपकार आहेत, मग प्रभूंनी सगळ्यांचा सत्कार केला पण मारुतीरायांचा सत्कार काय केला नाही. सीता मातेला थोडंसं वाईट वाटलं. सीता माता उठल्या आणि आपल्या गळ्यातून नवरत्नांचा हार काढला आणि हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला. आता हनुमंतराय त्या हाराच्या मण्याकडे अशी निरखून बघू लागले. बघता बघता एक एक मणी दाताने तोडू लागले आणि बघता बघता गळ्यातला हारच सगळा तोडला आणि जमिनीवर फेकून दिला. एक जण उठला, म्हटला अरे, तुझ्यासारख्या वानराला त्या हाराची काय किंमत रे? सीता मातेने इतक्या प्रेमाने तुला हार दिला आणि तू फेकून दिला. हनुमंतराया उठले, 2 हात जोडले आणि सांगितलं, सीता माता मला प्रियच आहेत. सीता मातेने मला हार दिला, मी प्रेमानं गळ्यामध्ये घातला, पण त्या हाराच्या मण्यामध्ये मी माझे प्रभू रामचंद्र आहेत की नाही त्यांना मी शोधत होतो. वरून निरखून बघितलं, माझे प्रभू मला दिसले नाही. मला वाटलं कदाचित मण्यात असतील, म्हणून मणी दाताने फोडून बघितला, पण मण्यातही माझे प्रभू नव्हते. मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही ना, ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. काय सांगितलं? ज्या गोष्टीत राम नाही ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. एक जण उठला, म्हटला हनुमंतराया, हा देह तुमचा आहे? म्हटले हो. मग तुमच्या देहात राम आहे का? दाखवा. दाखवा म्हटल्या बरोबर हनुमंतराया सगळ्या सभेच्या समोर उभे राहिले आणि फाडून या पुरी छाती दाविले प्रभू भगवान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. बोला जय जय हनुमान. बोला जय जय हनुमान. पवनपुत्र हनुमान की एवढा मोठा जगाचा बाप हनुमंतरायांच्या हृदयामध्ये राहिला. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. पण हनुमंतरायांच्या भक्ती करता किती छोटे झाले हो, तर हनुमंतरायांच्या हृदयात राहील. तुकोबाराय त्या हनुमंतरायांना प्रश्न विचारता, हनुमंतराया तुम्ही अशी प्रभूंची कुठली भक्ती केली हो? त्या भक्तीच्या वाटा जरा आम्हालाही दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा? मज दावा व्यासुभटा. हनुमंतराय म्हणतात मी भक्ती केली, तिचं नाव दास्यत्व निकट. हनुमंत केले म्हणून देखिले रामचरण. मनापासून भगवान परमात्म्याचं नामचिंतन आणि मनापासून भगवान परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये फार महत्वाची आहे.
तुम्ही जसा भगवंतावर भाव ठेवाल ना हो. त्याप्रमाणे माझा भगवान परमात्मा आपल्या भक्ताकरता या जगत प्रगट होत असतो. देव खात नाही, आपल्या त्याच्या भक्ताने जर खाल्लं तरच ते माझ्या भगवान परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचत असतं. बघा, एखाद्या सणाच्या निमित्ताने घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक जर केला, त्याच्यामध्ये आई पुरणपोळी करते, भजे काढते, कुरडया काढते. एखादा लहान मुलगा मध्येच भजीच उचलतो, कुरड्या उचलतो, मध्येच पुरणच काय खातो. पण इथं बसलेला तुमच्या माझ्या सगट गायक वादकांसगट असा एकही माणूस नाही का त्याने लहानपणी देवाच्या अगोदर उष्ट केलं नाही. पण भगवान परमात्मा म्हणतात, माझा भक्त जेव्हा मला काहीतरी देतो ना त्यावेळेला त्याने उष्ट केलं का याचा मी विचार करत नाही. न म्हणे उचिष्टात वा थोडे, आणि तू का म्हणे भक्ती पुढे थोडाही उष्टाही याचा मी विचार करत नाही. देवाच्या भक्ताला प्रेमानं जर दिलं तर भगवान परमात्म्याचं पोट भरते. सुंदर उदाहरण सांगते बघा पटण्याकरता. एका गावामध्ये एक वारकरी बाबा पंढरपूरची वारी करण्याकरता मुक्काम दर मुक्काम करत करत निघाले. एका पाटलाच्या घरी ते मुक्कामाला थांबले. सकाळी उठले, स्नान संध्या वगैरे झाली आणि ते बाबा निघाले. वारकऱ्याने त्या पाटलाने सांगितलं, बाबा पंढरपूरला चाललात म्हणे? हो. योगायोगानं म्हटले, आमच्या आंब्याला एवढे आंबे आलेले आहेत, आम्ही अजून काही खाल्ले नाही, उष्ट केले नाही, माझ्या नावाने एवढे 5 आंबे जरा पंढरपूरला घेऊन जा. त्या वारकऱ्याने ते 5 आंबे घेतले. वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत निघाला. एका गावामध्ये वारकऱ्याच्या भोजनाची व्यवस्था झाली नाही, म्हणून रात्रीच्या वेळेला खूप भूक लागल्यामुळे 5 आंब्यांमधून वारकऱ्यानं 2 आंबे खाल्ले. आता राहिले किती आंबे? 3 आंबे. वारकरी पंढरपूरला गेला, चंद्रभागेचं स्नान बारीला लागला, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. ते 3 आंबे पांडुरंगाच्या चरणावर ठेवले. सांगितलं, पांडुरंगा, अमुक गावच्या पाटलानं तुझ्याकरता 5 आंबे दिले होते. रस्त्यानं चालताना खूप भूक लागल्यामुळे त्याच्यातले 2 आंबे मी खाल्ले आणि 3 आंबे मी पाटलाच्या नावानं तुमच्या चरणावर समर्पित करतोय. तो वारकरी परत आला. परत पाटलाच्या घरी गेला. पाटलालाही प्रामाणिकपणे सांगितलं, पाटील, तुम्ही पांडुरंगाकरता जे काही 5 आंबे दिले होते ना त्याच्यातले 2 आंबे मला भूक लागल्यामुळे मी खाल्ले आणि 3 आंबे मी देवाच्या चरणी समर्पित केले. पाटील म्हटले, हरकत नाही. वारकरी मुक्कामाला थांबले. रात्रीच्या वेळेला पांडुरंग परमात्मा स्वप्नात आले आणि पांडुरंगाने सांगितलं, पाटील साहेब, तुम्ही माझ्याकरता जे काही आंबे पाठवले होते ना त्याच्यातले 2 आंबे मला मिळाले. पाटील खडबडून जागा झाला. पाटील म्हटला, वारकरी म्हटला, मी 2 आंबे खाल्ले, 3 देवाला दिले आणि देव म्हणतात मला 2च आंबे मिळाले. ते पाटील उठले, वारकऱ्याकडे गेले, म्हटले, बाबा तुम्ही खोटं बोलले. म्हटले, काय? अहो, देवानं आता मला सांगितलं मला 2 आंबे मिळाले. वारकरी म्हणतात, तो नाही, खरंच मी 3 आंबे देवाला दिले. मग ते पाटील म्हटले, बाबा तुम्ही म्हणताय मी 2 आंबे खाल्ले, देव म्हणतात मी 2 आंबे खाल्ले, मग 1 आंबा खाल्ला कोणी? एका आंब्याचा घोटाळा झाला कुठे? कारण सध्या घोटाळे खूप चाललेत आणि जोपर्यंत एका आंब्याचा घोटाळा उघड होत नाही तोपर्यंत म्हटले माझ्या घरातून मी तुम्हाला जाऊ देणार नाही. पुन्हा एक दिवस मुक्कामाला थांबून घेतलं. दुसऱ्या दिवशी रात्री पांडुरंग परमात्मा स्वप्नात आले. सांगितलं, पाटील, मी तुम्हाला म्हणालो मला 2च आंबे मिळाले, याला कारण का? आता प्रत्येकानं ऐका बरं, 2च आंबे मिळाले याला कारण का? रस्त्याने चालत असताना माझ्या वारकऱ्याला भूक लागल्यानंतर जे 2 आंबे माझ्या वारकऱ्याने खाल्ले ना ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचले आणि जे 3 आंबे वारकऱ्यानं माझ्या चरणावर ठेवले होते ना ते मंदिरातले बडवे त्यांच्या घरी घेऊन गेले. थोडक्यात काय, देव खात नाही, देवाच्या भक्ताने जर खाल्लं तर भगवान परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचत असतं. म्हणून माझा भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला, त्याला फक्त आपल्या भक्ताचं प्रेम हवंय. मग तुकोबाराय म्हणतात, मनापासून जर तुम्ही त्याची भक्ती केली ना तर भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. अभंगाचे दुसरे होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती
हाती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा ज्याप्रमाणे भक्ती करू ना त्याप्रमाणे भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय. पण इच्छा अशी करा की जी माझा भगवान परमात्मा पूर्ण करेल. कारण आपल्याला देवाकडे काय मागावं कसं मागावं हे कळत नाही. भगवान परमात्म्यानं तर खरं तर आपलं आपण म्हणतो या जगात देव 33 कोटी. देव 33 कोटी नाही, 33 कोटी भक्तांकरता माझ्या देवाला हे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घ्यावे लागलेले आहेत. ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला. आणि महादेव ज्या वेळेला खंडोबाच्या रूपाने येतात ना त्यावेळेला शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बाणूला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. रस मारून घोड्याला आला बाणूच्या वाड्याला. रस मारून घोड्याला आला बाणूच्या वाड्याला. हे शिवावतारी मार्तंड मल्हारी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बाणूला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. रस मारून घोड्याला
येळकोट, येळकोट. जय मल्हार सदानंदाचा आई राजा. वाह. असं वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं. हा. डॉक्टरांच्या सुनबाई मगाशीच म्हटल्या असं मोकळं कीर्तन होऊ द्या. हा, इथं बसल्यात. कारण म्हटलं 2 वर्षाची प्रतीक्षा आहे. मागच्या वर्षी मी आले नाही म्हणजे थोडं तारखेचा मिस्टेक झाला होता म्हणून म्हटले असं मोकळं कीर्तन करणं अजिबात घाबरू नका. आणि रवी महाराजांनी सांगूनच ठेवलं होतं म्हटलं तेवढे भानुबाईचं म्हणा. म्हणजे प्रत्येकाच्या अपेक्षा असते. असो अजूनही म्हटले असे पण नको एखादीच्या पटकन अंगात यायचं. बरं झालं आलं नाही. बायकांच्या लगेच अंगात येतो. असंच एका गावात लोक म्हटले अजून म्हणा. मी म्हटले आणि तिकडून अशी जगदंबा धावत आली. म्हटलं मावशी थांबा. आणि येऊन डायरेक्ट ती स्टेजवरच नाचायला लागली. म्हटलं मावशी थांबा म्हटली का महाराज तिनं माईकच घेतला आणि करायला लागली. आता काय करावं सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं. आणि त्या मावशीच्या कमरेला होती पैशांची पिशवी. मी घेतली काढून. मावशी लागली उड्या मारायला. माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली. अंगातलंच गेलं. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार या जगामध्ये घ्यायला तयार आहे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणी कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अनंत अवतार माझ्या भगवान परमात्म्यानं या जगामध्ये घेतलेले आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात पुरवी धरावी ती इच्छा. एकाने भगवंताकडे बायको मागितली. देवा तुझ्यासारखी मला बायको पाहिजे. भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाली. एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली तर भगवान परमात्म्याने त्याचा भाव पाहून त्याचा सगळा गाव सोन्याचा करून दिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टी पोही घेवनिया त्याचे भेटी लागी गेला शुद्ध भाव देखुनिया. गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो. एकाचा भाव बघितला सगळा गाव सोन्याचं करून दिला. एकाने भगवंताकडे मुलगा मागितला. देवा तुझ्यासारखा मला मुलगा पाहिजे. तर द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं वासुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. पुरवी धरावी ती इच्छा. भगवान परमात्मा इच्छा पूर्ण करतोय. मनापासून जर तुमची इच्छा असेल ना तर ती देव पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण आज सावरगावकर डॉक्टर साहेबांची इच्छा आहे दरवर्षी मला मोठा सप्ताह करायचा आहे. मला साईबाबांची सेवा करायची, मला विठ्ठलाची सेवा करायची आहे. आणि दरवर्षी मनापासून ते हा सप्ताह करतात ना म्हणून भगवान परमात्मा उत्तरोत्तर त्यांची प्रगती सुद्धा चांगली होते आणि त्यांच्या मनातली इच्छा सुद्धा पूर्ण करतोय. म्हणून त्यांच्यासारखी इच्छा असली पाहिजे. आणि त्यांचं असं आहे का ते कुणाकडे देणगी सुद्धा मागत नाही. स्वखर्चाने एवढा मोठा कार्यक्रम ते करतायत नाही का. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमचा देव इतका मोठा आहे ना. संत महात्म्याने जो मार्ग सांगितला त्या मार्गाने तुम्हाला मला जायचंय. काही लोक जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही. बघा एका गावात एक सासूबाई सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देवहाऱ्यामध्ये वाजवतात. तिला काय म्हणतात? महिला मंडळ घंटी. त्यांचा देवहारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवहाऱ्यात घंटी नव्हती तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरात तिकडे घंटा शोधू लागली. तिला घंटा काही मिळेना. तिने आवाज दिला सुनबाई अगं देवहाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली. आत्याबाई 2च मिनिटात आली. ती सासूबाई पळत आली. सुनबाई पळत आली. सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला. बघते तर काय घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते सुनबाई घंटा कुठे ठेवला होता? म्हटली आत्याबाई अहो सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देवरात त्याचं का फ्रीज मध्ये? गप असं म्हटली तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. ती सुनबाई म्हटली कसं ना सासूबाई मी सकाळी उठले मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती. म्हणजे काही लोकांना काही कळत नाही पण ते दुसऱ्याला विचारत नाही हो. ते उलट म्हणतात माझ्यासारखा शहाणा या जगात नाही. बघा एका गावात एक बाई एका ब्राह्मणाकडे गेली. सांगितलं ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची काय लागेल? त्यांनी सगळी यादी तयार करून दिली आणि जाताना सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करण्याकरता लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं माझे पती परदेशात राहतात
मग ब्राह्मणाने सांगितलं तुम्हाला पूजा करता येणार नाही, दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं, आता पूजा मलाच करायची. ते ब्राह्मण म्हटले बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती जरा पुढची हुशार होती. त्या पुढच्या हुशार बायका आहेत ना, कुणालाच काही बोलू देत नाही. त्या म्हणतात माझ्यासारखी शहाणी या जगात नाही. मग ती ब्राह्मणाला म्हटली ब्राह्मण दादा, पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो पुरुष मंडळ, सगळी सुपारी म्हटली बघा. मग पुरुषांकरता जर बायको म्हणून सुपारी आहे तर आमच्याकरता नवरा म्हणून काही ऑप्शन. ब्राह्मणाने सांगितलं बाई अजून तसं शास्त्रात काहीच नाही. ती म्हटली असं कसं, त्यांच्याकरता सुपारी आहे म्हणजे आमच्याकरताही काहीतरी असेलच ना, हवं तर तुम्ही थोडासा शास्त्राचा अभ्यास करा. त्या ब्राह्मणाने 2-4 पानं अशी उलटली, म्हटली बाई सापडलं. ती म्हटली पटकन सांगा. ब्राह्मण म्हटले बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना, तर तुम्ही एखादा चांगला मोठा बटाटाच घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय. तुका बरं आहे म्हणतात आमचा एवढा मोठा देव आहे, पण माझ्या देवाला व्यवहार पक्का समजतो. देव प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो मग देतो, घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार, काय उघडू देवा तुझे कृपणाचे दार, काय उघडू देवा तुझे कृपणाचे दार. नामदेव महाराज म्हणतात देवा तू किती कंजूस आहे रे, तू प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो, घेतल्याशिवाय कुणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. न मागता माणसाने दान दिलं पाहिजे. एखाद्या आपल्या गावामध्ये सप्ताह चालू, कार्यकर्ते रोज म्हणतात देणगी द्या देणगी द्या. आपण म्हणतो देऊ आज, देऊ उद्या, देऊ परवा, असं करता करता सगळा सप्ताह संपतो, पण आपण सप्त्याला देणगी देत नाही. पण भगवान परमात्म्याकरता जर दिलं नाही तर तुमच्या मालाला सुद्धा भगवंत भाव देणार नाही. कारण देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशी आणि मग देशी. एका हाताने भगवान परमात्मा घेतोय पण अनंत हाताने भगवान परमात्मा देतो. पटण्याकरता उदाहरण सांगते बघा. एक दिवस भगवंताचं काहीतरी कामात असताना बोट कापलं. भगवंत पळत पळत कुंती आत्याकडे गेले, सांगितलं आत्या माझं बोट कापले, बोटाला बांधायला काहीतरी कापड दे. कुंती आत्या ते कापड शोधण्याकरता घरभर फिरू लागली, तिला कापड काही मिळेना. देवाने सांगितलं मला थांबायला वेळ नाही, मी चाललो. भगवंत पळत पळत द्रौपदीकडे गेले, सांगितलं ताई माझं बोट कापलंय. भगवंताची वाईट अवस्था पाहिल्यानंतर द्रौपदी ताईने पुढचा मागचा विचार न करता अंगावर जो काही भरजरी शालू घातला होता त्याचा काट फाडला आणि भगवंताच्या बोटाला बांधला. भरजरी ग पितांबर दिला ग फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. देवानं द्रौपदीकडून घेतलं काय हो, एक साडीची चिंदी घेतली, पण त्याच्या मोबदल्यात दिलं किती. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. कौरवी पांचाली सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. कौरवी पांचाली सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं, वस्त्रहरण चालू असताना 5 पती बसले होते. द्रौपदी सांगत होती हत्तीसारखे 5 बलवान पती आहात तुम्ही, पण मला वाचू शकत नाही. पत्नींना माहिती होतं कौरवांनी द्रौपदीला डावामध्ये जिंकली होती. 5ही पत्नींनी मानाखाली घातल्या. त्या सभेत अनेक ऋषीवर्य गुरुवर्य बसले होते. द्रौपदी प्रत्येकाला म्हणत होती ऋषीवर्यांनो गुरुवर्यांनो, आज तुमच्या समोर एका स्त्रीची आबरू लुटली जाते, तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघता. असं म्हटल्याबरोबर सगळ्या ऋषी मुनींनी मानाखाली घातल्या. मग माझ्या द्रौपदीने काय केलं हो, संकट समय वाचवण्याकरता कोणी राहिलं नाही. तिनं भगवंताचा दावा केला. कोठे गुंताला द्वारकेच्या राया, वेल काचा कया लावीला, वेल काचा कया लावीला, वेल काचा कया लावीला, अशी द्वारकेच्या राया, वेल काचा कया लावीला, वेल काचा कया लावीला.
तुकोबारायनं सांगितलं, देवा माझ्या करता धावणे भगवंत आले, पण देवाने विचार केला मीच्या करता धावून आलो, हिनं मला दिलं काय, दिलं किती. तेव्हा देवाच्या लक्षात आलं, जेव्हा माझं बोट कापलं त्यावेळेला माझ्या गुंत्यात त्याला कापड मिळालं नाही, पण माझ्या द्रौपदीने पुढचा मागचा विचार न करता भरजरी शालूचा काठ फाडून माझ्या बोटाला बांधला होता ना, त्या साडीच्या काठाच्या 1000 पट साड्या तिला पुरवल्या. म्हणजे देवानं घेतलं एक साडीची चिंदी, पण हजारोनी साड्या दिल्या, कारण देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशी आणि मगच देशी, घेतल्याशिवाय कुणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा तू किती मोठा आहे रे, तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझी या सत्तेने वेदांशी बोलणी, सूर्याशी चालणी तुझी बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म जाणून या शरणालो. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या सत्तेने वेद बोलतोय, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचा थेंबही खाली गळत नाही, आणि तुझ्या सत्तेशिवाय माणूस सुद्धा चालू शकत नाही, आपण बोलू शकत नाही, कारण चाले हे शरीर कुणाचे असते. कीर्तन संपलं की खेड्यातल्या काही बायका फार भाविक असतात महाराज. कीर्तन संपलं की मला उलट प्रश्न विचारतात, ताई एवढं 2 तास फडाफड बोललीस, लक्षात कसं काय ठेवते. म्हणते मी बोलतच नाही, मला बोलवणारा सुद्धा माझा पांडुरंग परमात्मा आहे. कोण बोलविते हरिवीन, आपल्याला बोलवणारा भगवंत आहे. एवढी जर त्याची या जगामध्ये सत्ता आहे, त्याच्या सत्तेने वेद बोलतोय, सूर्य चालतोय, इतकी जर त्याची या जगामध्ये सत्ता आहे, मग एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो, पण आपल्या भक्ताकडे काय मागतो, अभंगाची मागे तुळशी दळ पाणी. तुकोबाराय म्हणतात, एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा, पोषितो जगासी एकला तो, पण तरी सुद्धा आपल्या भक्ताकडे काय मागतो, तुळशीचं पान. कारण भगवान परमात्म्याने गीतेमध्ये वर्णन केलंय का जेव्हा माझा भक्त मला भेटण्याकरता येतो ना, येताना त्याने रिकाम्या हाताने यायचं नाही. काय बरोबर आणावं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयशती तदहम भक्ती पयतम भशामी प्रयतात्मनः एर पत्र पुष्प फळ ते भजावयामी केवळ वाचुनियमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडे पाना फुलाची फळाची अपेक्षा करतोय, याच्यापेक्षा जास्त काही मागत नाही. मग तुकोबारायांना काही साधकांनी प्रश्न केला. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही म्हणता की तुमचा देव तुळशीचं पान मागतो, एवढा तो जगाला दान करतो, सांगा तरी कुठल्या भक्ताकडे तुळशीचं पान मागितलं. तुकोबाराय म्हणतात, जगाचं नाही, माझं स्वतःचं मी उदाहरण देतोय की ज्या वेळेला तुकोबारायांच्या घरी देव पाहुणे आले होते, पाहुणे घरासे आज आले रुसे कसे काय करू
घरी वाकळांच्या शेजा मुडक्या बाजा होत्या, त्याच्यावर बसण्याकरता गोदडी होती. पाहुणे आले नेमके जेवायच्या वेळेवर. पुरेसं अन्नही तुकोबारायांच्या घरात नव्हतं. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कण्यांचं भोजन देवानं खाल्लं. आणि जेवण झाल्यानंतर आपल्या हिंदू धर्मात जो काही विडा म्हणून देतात, त्याच्यामध्ये पान असते, सुपारी असते, बडीसोप असते, लवंग असते, वेलची असते. याच्यापैकी तुकोबारायांच्या घरी काहीच नव्हतं. तुकोबाराया लाजले. जगाच्या बापानं माझ्या घरी कण्यांचं भोजन केलंय आणि मूक शुद्धी करता काहीतरी द्यावं, एवढी माझी परिस्थिती नाहीये. देवाच्या लक्षात आलं. देवाने सांगितलं, तुकाराम महाराज, लाजण्याचं कारण नाही, मूक शुद्धी करता काय द्यावं प्रश्न पडले. म्हटले, हो देवा, बाहेर तुळशी वृंदावन आहे देवा, जा एक तुळशीचं पान आणा. तुकोबारायांनी तुळशीचं पान आणलं, देवाच्या हातावर दिलं आणि माझ्या देवाने ते मूकशुद्धी म्हणून खाल्लं. मूकशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, मागे तुळशी दळ पाणी. भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडे फक्त पाना फुलाची फळाची अपेक्षा करतोय. विठ्ठलाला तुळसी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. याच्यापेक्षा देव काही जास्त मागत नाही. आज या ठिकाणी आमच्या डॉक्टरांनी साईबाबाचं सुंदर भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी उभारले आणि तेही स्वतःच्या खर्चातून, कुणाचा रुपया न घेता. त्यांची मनापासून साईबाबांवर भक्ती आहे. दरवर्षी ते शिर्डीला जातात, साईबाबांची भक्ती करतात. पण ज्या वेळेला साईबाबाचे भक्त शिर्डीला जातात ना, त्यावेळेला इतके आनंदानं, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, तुला खांद्यावर घेईन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. पायी चालत नेलं या श्रद्धा सबुरी वाला, पायी चालत नेलं श्रद्धा सबुरी वाला, पायी चालत नेलं या श्रद्धा सबुरी वाला, पायी चालत नेलं श्रद्धा सबुरी वाला. दर्शनाची मला लागलीत हार, साई तुझ्या दर्शनाची मला लागलीत हार, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, तुला खांद्यावर घेईन, साईबाबा चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. रस्त्याची वळणाची आले पायाला ते फोड, पाण्याची पडणाची आणि रस्त्याची वळणाची आले पायाला ते फोड, पाण्याची पडणाची आणि पायाला फोड. जागृतीच्या छायेत गोड वाटती रे गोड, जागृतीच्या छायेत गोड वाटती रे गोड, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, पायी चालत येईल, पायी चालत येईन. साईनाथ महाराज की जय, बाबा की त्याचे भक्त वा वा मनापासून जेव्हा जातात ना, त्यावेळेला सगळीकडे आनंद असतो. कारण जीवनामध्ये जन्माल्यानंतर या सगळ्या गोष्टी होणं फार महत्वाचं आहे. भगवंत सांगतात, माझ्या भक्ताला मला शोधायचंय मी कुठे, नाहमसामी वैकुंठे योगी नामच हृदये, यत्र मद्भक्त गायंती तत्र तिष्ठामी नारदा. माऊली म्हणते, किंबहुना पांडवा हरिपला गिवसावा, जेथ नाम घोष वरवा, करीती माझे भक्त गाती तेथे, नारदा मी उभा जेथे, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ज्या ठिकाणी माझं कीर्तन भजन पूजन चालू आहे, अशा प्रत्येक ठिकाणी मी उभा आहे.
पुंडलिक रायाची पुण्याई पाहून पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये सगुण साकार झाले. ते एकट्या पुंडलिकासाठी नाही, पुंडलिकाचं निमित्त केलं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. एकदा सर्वांनी त्या विठ्ठलाचं मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई रखुमाई. हरी जय जय हरी जय जय. ताळी ताळी. हरी जय हरी जय जय हरी जय जय. हरी 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 जय. हरि 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 जय जय हरी 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 जय. हरि 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 जय हरी जय जय हरी जय जय जय. हरि जय जय हरि जय 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 जय. हरी जय जय हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतेप्रमाणे अभंगाचा धावता भावात आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जास्त वेळ घेणार नाही, अजून एक शेवटचे 10 मिनिटं घेते. पण जीवन जगत असताना आई वडिलांच्या आपल्या मुलांवर संस्कार करणं फार महत्वाचं आहे. आणि शेवटी जाताना एक सांगेल का जीवन जगत असताना ज्याप्रमाणे आपण संस्कार करू ना त्याप्रमाणे आपली मुलं घडत असतात. गरोदरपणी एखादी माता जर हरिपाठाला गेली, कीर्तनाला गेली, भजनाला गेली तर तिच्या पोटी कीर्तनात टाळ घेऊन उभी राहणारी मुलं जन्माला येतील. पण गरोदरपणी एखादी माता पिक्चरला जर गेली ना तर तिची मुलं वरातीतच नसतील. संस्कार फार महत्वाचे आहेत. गरोदरपणी तुम्ही ज्याप्रमाणे संस्कार कराल त्याप्रमाणे आपली मुलं घडत असतात. उत्तम प्रकारे संस्कार आपल्या मुलांना रुजवण्याचा प्रयत्न करा. जाताना एक सांगेल की आईबाप जसं महत्वाचं दैवत आहे तसं बहीण भावंडाचं नातं म्हणजे अतिशय गोड असतं. पण बघा सगळे आईबापाचं नातं सगळंच सांगतात, पण मी थोडंसं वेगळं म्हणजे बहीण भावंडाचं नातं किती गोड असतं की या जगामध्ये ज्याला कळालं त्यानेच घेतलं. भावा ग बहिणीचं किती गोड असे नात, ज्याला त्याला कळे एका हृदयात. बहिणीचं भावाचं अतिशय गोड नातं, अतिशय प्रेमाचं नातं. असं एकही घर नाही का त्या घरात बहिणीचं भावाचं भांडण होत नाही. मग भावाचं बहिणीवर खूप प्रेम असतं, पण एकदा का मुलाचं लग्न झालं कुणीतरी पोरगीची मुलगी घरात येते, संपूर्ण घरदार फोडते. त्या मुलाला त्या आपल्या नवऱ्याला बहिणीशी बोलू देत नाही, आई बापाशी बोलू देत नाही. पण त्यांचं नातं जर बघितलं लहानपणी कसं असतं, बहीण भावंड का झाडाची संतार, आली परायाची नारतीन पाडील अंतर. बहीण भावंड एका भाकरीचा काला, मायेच्या हृदयात दोघांचा जन्म झाला. अतिशय गोड नातं, अतिशय प्रेमाचं नातं. 4-4 बहिणी असतात, एकुलता एक भाऊ असतो. आईबाप अगोदरच गेले असतात. मग त्याची बायको म्हणते, हो तुमच्या 4 बहिणींचं भाच्यांचं करता करता आपल्याला पैसा पुरत नाही, इथून पुढे तुमच्या बहिणींकडे लक्ष द्यायचं नाही. बायकोच्या सांगण्यावरून भाऊ बहिणीकडे लक्ष देत नाही. बहिणी रडतात, म्हणतात दादा अरे या जगामध्ये आम्हाला कुणाचा आधार नाहीये, तू आमचा एकुलता एक भाऊ आहे, आमच्या घरी येऊ नको. पण आमची मुलं बाळ कशा आहेत, आम्ही कशा आहोत, एखादी फोनवरून नुसती चौकशी तरी कर. आम्ही 4 बहिणी म्हणजे कुठे असतो, आम्ही 4 बहिणी 4 डोंगराच्या आड, सख्या भाऊ राया खुशाली पत्र धाड. येऊ नको, नुसती आमची चौकशी तरी कर. आम्ही कुठे राहतो, आम्ही 4 बहिणी 4 गावाच्या चिमण्या, सख्या भाऊ राया एका रातीच्या पाहुण्या.
दादा, लग्नाच्या अगोदर हे आमच्या बापाचं घर आहे असं हक्काने सांगणार आहे आम्ही. लग्नानंतर या घराला पोरक्या झालो रे. तुझ्या घरी आलो ना तरी फक्त एक दिवाळीला येऊ आणि एक रक्षाबंधनला येऊ, याच्यापेक्षा जास्त नाही. एका रात्रीपुरतं प्रेम दाखव, एका रात्रीपुरती माया दाखव. बहिणी रडतात, भावाला वाटतं दिवाळ सण आला की माझ्या बहिणींकरता मी काहीतरी साडी चोळी घेतली पाहिजे. भाऊ साडी घ्यायला चालला की आपली भाऊजाई त्याला हळूच धक्का मारते, त्याला म्हणते भाऊ घेतो साडी भावजाई देते धक्का, तुमच्या बहिणीला भारी साडी घेऊ नका. काय म्हणते, जास्त महागातली घेऊ नका, जरा हलकेच घ्या. मी म्हणते बहीण त्याची आहे, साडी किती हजाराची घ्यायची हे त्याचं त्याला ठरू द्या. तुम्ही त्यांच्यामध्ये लुडबुड करायची नाही. आणि तुम्ही तुमच्या जर नंदेला जर हलकी साडी घ्यायला सांगितली ना, तुमची भाऊजाई पण तुम्हाला हलकी साडी घ्यायला सांगेल, कारण देवाचा न्याय आहे जशाच तसं. म्हणून बहीण भावंडांमध्ये अजिबात पडायचं नाही. मग आत्ताच्या काळामध्ये काही काही भावांना बहिणीबद्दल प्रेम राहिलं नाही, माया राहिली नाही. त्यांचं प्रेम, त्यांची माया कुठे गेली ऐका. आत्ताच्या काळात माया नाही ग भावाला, वाकडी केली वाट गेला सासूरवाडीला. कुठे जातो, सासऱ्याच्या घरी. तर तिकडे जायला किती तयारी करतो, सासूरवाडीला जायला गाडी वढली ताढली, बहिणीच्या गावा जाया यांची गाडी पंक्चर झाली. इतकं प्रेम असतं का हो? ऐका, पण भाऊ बहिणीशी कितीही जरी वाईट वागला ना, बहिणीचं आपल्या भावावरचं प्रेम कधीच कमी होत नाही. शेजारच्या 20-25 बायका गोळा करते आणि त्यांना म्हणते अग आयानो बायानो काय पाहता खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला. कधी असतं का? पण त्याच्या विषयी असणारं प्रेम. म्हणून बहीण भावंडाचं नातं, मायबापाचं नातं हे सगळ्यात महत्वाचे नाते आहेत. नाते जपण्याचा प्रयत्न करा. शेवटी जाताना एक सांगेल की आपल्या समोर ज्यांची भव्य दिव्य अशी प्रतिमा उभी आहे, ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेवा गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? तर आजही आपल्या मंदिरावरची कळस, आपल्या अंगणातली तुळस, स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू, आपल्या लेकी बाळी आज सुरक्षित आहे. आणि आज महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जी काही कीर्तन भजनं चालली ना, ती फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कृपा. राजे जर नसते तर कदाचित महाराष्ट्रातले कीर्तन भजन सुद्धा बंद पडले असते. म्हणून तुम्हाला खरंच सांगते, शिवजयंती झाली म्हणून नाही महाराज, वर्षभर कुठेही कीर्तन करू द्या, माझ्या कीर्तनाचा शेवट मी छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतल्याशिवाय शेवटच कीर्तनाचं करत नाही. कारण का, तर या वारकरी संप्रदायावर, हिंदू धर्मावर राजांचे फार मोठे उपकार आहेत. एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, थोडा इको, विजय सारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडवून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा शिवाजी राजा, उगवला तारा गरजा शिवाजी
गोकुळला तारा मी राहायला गरजा शिवाय माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वफळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वफळाला तो बापाचा बाप शिवा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला तो बाबाचा बाप माझा शिव जन्मला तो बाबाचा बाप माझा शिव जन्मला घोडली तलवार गेला दुष्टाचा संहार हाती घेतली तलवार गेला दुष्टाचा संहार त्या अवचल्याचा कोठळा त्यानं काढीला बाहेर त्या अवचल्याचा कोठळा त्यानं काढीला बाहेर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबाल साक्षीला प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबाल साक्षीला बाबाचा बाप माझा शिव जन्मला तो बाबाचा बाप माझा शिव जन्मला तो बाबाचा बाप माझा शिव जन्मला तो बाबाचा बाप माझा शिव जन्मला माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची शपथ घेतली स्वराजाची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची तरुण बांधील स्वराजाचे या तरुणागडाला तरुण बांधील स्वराजाचे या तरुणागडाला छत्रपती शिवाजी महाराज की ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बाबाचा बाप क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज नीतिवंत कीर्तिवंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज हर ताली वाजवा ताली जय बाप बस ना आता आज या ठिकाणी आपल्या या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचं हे 25वं वर्ष आहे. म्हणजे थोडक्यात रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्री साईबाबा चरित्र कथा आणि त्याच्या निमित्ताने आज या कार्यक्रमाचे यजमान जे आहेत ते आदरणीय आमचे डॉक्टर R.S. सावरगावकर, ग्रामपंचायत सदस्य, नांदेड जिल्हा वारकरी संपर्क व सत्य मराठी संपादक यांच्या वतीने गोड असा हा नामसप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. दरवर्षी भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये हा नामसप्ताहाचा कार्यक्रम साजरा होतोय. आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये खरं तर महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार या ठिकाणी येतात, आपल्यासमोर कीर्तनाचं सादरीकरण करतात. हे केवळ फक्त डॉक्टरांमुळे शक्य होतं आणि निश्चितच स्वखर्चाने हे सगळं काही ते करत असतात. त्याच्यातल्या त्यात डॉक्टर हे सावरकर डॉक्टर हे जे काही आहेत त्यांच्याकडे कावीळ आणि वात या रोगांचं योग्य असं निदान होतं. आणि इतकं त्यांच्याजवळ ते औषध चांगलं आहे का कुठलाही पेशंट त्यांच्याकडे आला, तो अहमदाबाद, मुंबई, गुजरात, कर्नाटक कुठूनही आला, आंध्र प्रदेश कुठूनही आला तरी त्याचा रोग बरा होतोय. इतकं त्यांचं औषध चांगलं आहे. म्हणून ज्यांना कुणाला याचा जर त्रास होत असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून हे सगळं बाहेर जाणारच आहे. पण निश्चितच 100% या रोगावर त्यांच्याकडे निदान होतं. आणि अशीच समाजसेवा आपल्या हातून घडत राहो अशी साईबाबांच्या पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करते. आणि असाच सप्ताह दरवर्षी तुमच्याकडून उत्तरोत्तर होत जावं अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना. खूप त्यांची साईबाबावर श्रद्धा आहे, त्यांच्या घराण्याची श्रद्धा आहे. भगवंत त्यांना उदंड आयुष्य देवो आणि असेच कार्यक्रम त्यांच्या हातून घडत राहो अशी ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना. ज्यांनी गोड अशी या कीर्तनाकरता मृदुंगाची सेवा दिली ते महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य, आमच्या नाशिक जिल्ह्याचं भूषण, आमचे आदरणीय हरिभक्त
परायण सचिन महाराज याळीज ते या ठिकाणी आले. अतिशय गोड अशी मृदुंगाची सेवा दिली. त्यांची सुद्धा मालेगाव तालुक्यामध्ये मुलांची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि इतका गोड मृदुंग वाजवला. इकडे बाजूला असलेले नाशिक जिल्ह्याचं भूषण आमचे कृष्णा महाराज त्यांनी तितकाच गोड मृदुंग वाजवला. इतकं दोघांनी गोड वाजवलं की बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं आता उठून आम्ही सुद्धा नाचावं. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजव. खूप गोड. दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते महाराष्ट्रातले एक बुलंद आवाज असं म्हटलं तरी चालेल. आमचे आदरणीय हरिभक्त परायण रवी महाराज पवार अतिशय कडक त्यांचा आवाज आहे. आज या ठिकाणी ते आले आणि स्वतःही कीर्तनाचा आनंद घेतात आणि दुसऱ्यालाही देतात. अतिशय गोड. म्हणजे काही काही महाराज लोक लेडीज कीर्तन म्हटले की कमी रिस्पेक्ट करतात, पण त्यांचं तसं नाही. ते उलट म्हणतात ताई कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. आमच्या रवी महाराजांचं या ठिकाणी आभार. बाजूला आदरणीय हरिभक्त परायण जगदीश महाराज मोहिते. जगदीश महाराज मोहिते तेही या ठिकाणी आले. त्यांचा आवाजच ऐकायला नाही भेटला, पण गोड गायन करतात. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायन केलं, ज्यांचा आवाज फार कडक आहे, आमचे आदरणीय हरिभक्त परायण सुधीर महाराज याळीज. सुधीर महाराज याळीज पळशीकर. मला वाटलं भाऊ का तुमचे. सुधीर महाराज पळशीकर ते या ठिकाणी आले. अतिशय गोड गायन केलं. तुमचाही आवाज फार कडक आहे, अतिशय गोड. माझी विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील आणि इकडे महाराष्ट्रातील एक नामवंत महिला गुणीजन गायनाचार्य आमच्या नंदिनीताई सांगळे आणि दीदी नाव काय बेटा? रुचिका दीदी. आज या ठिकाणी 3 महिला गायिका सुद्धा आहेत आणि 3 जेंट्स गायक आहेत. आम्ही सुद्धा कमी नाही बरं महाराज. हा, आम्हालाही 50% आरक्षण आहे. त्यांच्याकरताही जोरदार टाळ्या वाजवा. खूप गोड सगळ्या गुणीजन गायकांकरता. आणि पाठीमागे या सगळ्या माता भगिनी आज उभ्या ज्या आहेत, एक मॅचिंग आहेत. अरे वा, खूप गोड. इकडे व्हाईट आणि इकडे येल्लो ना. वा वा वा, खूप गोड. आणि आज तर इतक्या त्या सगळ्या जणी नाचल्या. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवायचा. खूप गोड, खूप गोड. सगळ्या माता भगिनींचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. या ठिकाणी चोपदार आहेत, पाठीमागे आमच्या आदरणीय ताई आहेत आणि इकडे त्यांनी ते काय म्हणतात त्याला, तुतारी. हा, आणि इतकं सुंदर, म्हणजे इतकं सुंदर त्यांचं नियोजन आहे. मी म्हणते महाराष्ट्रामध्ये एवढी जबरदस्त एंट्री कुठंच होत नाही. एवढी सुंदर एंट्री आपण केली. खूप गोड बरं का. आपल्या सर्वांचं त्यांचा तो ग्रुपच आहे तुतारीवाल्यांचा, नाही का. हा, त्यांचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार. चोपदारांचे आभार. चोपदारही नाचले. हे पाठीमागचे चोपदार म्हणत होते ताई रात तांदळाचं सांगा, पण वेळ मिळाला नाही बरं का. नेक्स्ट टाइम कधीतरी असो. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला, सृष्टीमले भाऊ. खूप गोड, खूप गोड बरं का. अतिशय गोड. एवढ्या पब्लिकला आवाज पुरवायचा सोपी गोष्ट नाही. माझा आवाजच बसला होता, पण तुम्ही इतकी सुंदर सिस्टीम दिली का तो खुलला. मला फार आनंद वाटला. म्हटलं आवाज चालतो की नाही, पण गोड सेवा दिली भाऊ. तुमचे आभार. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, सगळे पुरुष वर्ग, आपल्या गावातून आजूबाजूच्या परिसरातून आलेली ही सगळी श्रोतवर्ग, आपण सर्वजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात. कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. कारण आमच्या रवी महाराजांनी त्यांनी जवळजवळ 8:30लाच पंचपदी सुरू करून दिली आणि अजून मला म्हटले 11:30 पर्यंत करा. म्हटलं 3 तास नसतो. असो, अतिशय गोड अशा वातावरणात. आणि खरं तर तुम्ही माझ्यासमोर इतके आनंदाने, इतके फ्रेश बसलात की तुमच्या सगळ्यांकडे बघून असं वाटतं का अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कुणालाही झोप लागणार. करायचं का मग? आहे तयारी? नक्की पुढच्या वर्षी. असो, सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. स्टेजवर बसलेले आदरणीय हरिभक्त परायण, नाव काय म्हटले? तांदुळे महाराज, तेही या ठिकाणी आहे. एक उत्तम प्रकारे कीर्तनकार आहेत. पण आज या ठिकाणी माझ्या कीर्तनात बसलात आमचे बाजूचे आदरणीय भाऊ. आणि सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. बोलताना काही चुकलं असेल तर क्षमस्व. प्रवासही फार लांबचा झाला. सकाळी मला 10 ते 12चं कीर्तन निफाड तालुक्यात होतं, नाशिक जिल्ह्यात. ते कीर्तन करून मग इकडे प्रवास केला. आता परत मुंबईला जायचे. फार लांबचा प्रवास असतो, पण डॉक्टरांच्या विनंतीला मान देऊन यावं लागतं. झालेली सेवा साईबाबांच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून. आणि ऐका, 2 मिनिटं यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम वर्षभर दिसणार आहे, पण त्या दोन्ही दादांनी गोड असं शूटिंग केलं आणि हा कार्यक्रम लाईव्ह पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्ञानेश्वरा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली